ज्ञानेश्वरी 18वा 17 पार करून आपण पर्यंत आलो. पाहून सर्व रूपाने सर्वांगण ज्ञान दिलं. बुद्धीला किती पेललं, किती घेतलं, अंतःकरणात किती साठलं, किती जाणलं, ज्याचे त्याला माहित. प्रत्येकाच्या अधिकारावर परमार्थ डिपेंड आहे. बुद्धीचं वैभव हे परमार्थ आहे. संताची संगत ही सुख आहे. देहाचा संबंध हे दुःख आहे. पूर्ण संबंध ईश्वराचा करा त्याला ज्ञान म्हणतात. तो संबंध असतो तो परमात्म्याचाच असतो, पण तो माहित नसतो. कारण भगवंतावर मायेनं घातलेलं आवरण असतं, त्याला झाकलेलं असतं. झाकलेला परमात्मा दिसत नाही आणि दिसलेलं जग खरं नाही हे मनाला पटत नाही. अविद्येनं आवरण केलेलं भगवंताला हे मनाला माहित नाही आणि त्याच मायेनं जगाला दाखवलं ते खोटं हे बुद्धीला झेपत नाही. ती बुद्धी जगाला खरं म्हणती, देहाला माझं म्हणती, विषात सुख म्हणती आणि व्यवहारात थैमान घालती बुद्धी. तिला अविद्यायुक्त बुद्धी म्हणतात. तिला बंधनात बुद्धी म्हणतात. बंधन असलं की हा भाव तयार होतो, देहभाव. आणि बंधन संपलं की आत्मभाव जागा होतो आणि व्यवहार बाधित होतो. दृश्य मावळत, परमात्मा आकळतो, सुख अनुभवता येत, जगत बाधित होत, रामाची भेट होती आणि त्या रामाची अनुभूती सतत येते, सतत सतत सतत. मोक्षाची रीती देहाची अनुभूती तुम्हाला सतत आहे की नाही? हो माऊली. देहाची अनुभूती म्हणजे जडाची संपत, जडाची ओळख आहे. कुठ्याचं प्रेम आहे, बंधन त्याचं नाम आहे. त्याला गीतेनं बंधन म्हणलंय. तिथं मनाला जडाचं प्रेम आहे आणि देहाचा संबंध आहे. खोट्याची ओळख आहे आणि दुःखाचा आविष्कार. त्याला बंधन म्हणले वेदानं. ते बंधन नष्ट करून ईश्वराचा संबंध करणार अंतःकरण फार सुखमय असतं. ते अंतःकरण सुखरूप झालेलं असतं. त्या भगवंताची जवळीक असते आणि वेदाची संपत्ती त्या हृदयात साठवलेली असती. ते मन हरीच्या जवळ नाही, हरीमध्ये मिसळलेलं असतं. इथं कळत नसतं. जवळ असणं हे भक्ती आहे आणि मिसळणं हे मुक्ती आहे. देहाचा संबंध हे सक्ती आहे. जन्म आणि मृत्यू ही अज्ञानाची तीव्र शक्ती आहे. रामकृष्ण प्रत्येकाला कळायला पाहिजे. तुम्ही अज्ञानाच्या कमी ज्ञानात आहे. मी कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही तर परमार्थाला पूर्णता नाही, जीवनाची सार्थकता नाही, सुखाचा भोग नाही, दुःखाची निवृत्ती नाही, साधूची संगती नाही, वेदाची संपत्ती नाही आणि ईश्वराचा संबंध नाही, तोपर्यंत जन्म मृत्यू जाग तुमचा संपत नाही किंवा तुम्हाला टाकता येत. पण कळत नाही साधूपाशी काय, वेदापाशी काय, संसारापाशी काय, नात्यापाशी काय दुःख आहे, संतापाशी मोक्ष आहे, श्रवणापाशी सुख आहे.
आणि ग्रंथापाशी स्वतःची ओळख आहे. कुठे कळत? मी देह, माझा देह, मी छाया, मी कोणते, मी जन्मते, मी मृत्यू, मी जाते, मी येते, मी खाते, मी पाहते, मी चालते, सगळ्या मी न तुमची बरबादी केली. कळत नाही, परमार्थ आंधळा आहे, डोळस नाही, म्हणून सहज मी आंधळावा निज निराकार पंथी. सध्या आंधळा आहे मी. का आंधळा आहे? कारण त्या हरीची भेट नाही, रामाची ओळख नाही, परमसुख भोगता आलं नाही, आत्मसुख कधी अनुभवलं नाही, विषय सुख कधी बुद्धीने टाकलं नाही. संसार मरणांत केला, मरणांत संसार बुद्धीत भरला खचाखच खचाखच खचाखच. आता काय आलं? दुःख. मरणांत परमार्थ आता सुख. पण बाईला जाग होता यावं, तिला कळावं की संसारात खरं नाही, देह माझा नाही, संता वाचून सुख नाही, ग्रंथ वाचून मोक्ष नाही, श्रवणा वाचून सार्थकता नाही, साधू वाचून विठ्ठल भेटत नाही. रामकृष्ण प्रत्येक बाईला कळावं की परमार्थाविना विठ्ठल जवळ घेत नाही. काय कळत नाही त्या बाईला? आयुष्य असंच मातीत मातीत घालती, नात्यात रमती, देहाला बघती, संसाराला भोगती. आत्मोक्ष भोगते संसारी बाई नाही नाही माऊली, देहाला बघते. काय कोणचा परमार्थ आहे? काय वस्त्र माळी वातीचे पदर? अरे देवा, काय दगड बुद्धी ही? नातं माझं विठ्ठलाचे आहे, प्रेम माझं ग्रंथाचं आहे, संगत माझी संताची आहे, सुख माझं आत्म्याचं आहे, प्राप्ती म्हणजे ईश्वराची आहे, निवृत्ती माझी दुःखाची आहे, अनुभूती हरीची आहे, आणि ओळख तत्वाची. काहीतरी कळत का? जन्म संपत आला पण मोक्ष नाही हाती आला. हातात काय आलं? हे घरदार, पिशाच येऊनी पुढची, हे लेकरू माझं, हे कपाट माझं, ते इंद्रिय माझं, हे सोनं माझं, हे वावर माझं. अरे देवा, आणि तुझा विठ्ठल ग, पण ते माझा नाही, वाटतच नाही माझा. तो तुझा समोर येते. माझा म्हणजे 1 रुपये, तुझा म्हणजे द्वैते. त्याची ओळख म्हणजे मोक्ष आहे, त्याचा संबंध म्हणजे सुख आहे, त्याची प्राप्ती म्हणजे अनुभूती आहे. साष्टांग दंडवत माऊली. खूप छान माऊली. गौरे कळतं का जन्माला येऊन? कळतं काय? तुझं माझं असं बोलली तसं बोलली, हे केलं मी, ते केलं मी, तीर्थाला गेले मी, मेंढी होशील मेंढी. सगळ्या ठिकाणी मीच उच्चार लावलंच आहे. मी गेले, मी पाया पडले. मी कोण आहे ग? अम्रमास मी आहे, ती जात नाही येत नाही माकडे. मरणांचा संसार केला, हाती खापर आलं, हाड ना हाड तुटली आणि मनके सुटले खालीवरी. सुटले की नाही? हो माऊली. अकलीचा पत्ता नाही, संसार सोडता येत नाही, अधिकार वाढत नाही, विचारसागर माहित नाही, ओवी कळत नाही, संत मिळत नाही, अज्ञान जळत नाही. कशाला आली तू जन्माला? फुकट आली, फुकट वाया गेली. पृथ्वीला भार. खरंय माऊली, किती सहज ब्रह्माची शपथ दिला. हो माऊली. ओझत दगडासह त्या जमिनीला
पुण्याच्या खात्यात मिली. गेली की नाही पाप पुण्याकडा? हो माऊली. एवढं अवडंबर आहे. जीव हा जीव नाही, कर्माचा करता नाही. देह तुझा नाही, तू देह नाही. देहा तू आहेस क्षेत्रज्ञ आणि हे क्षेत्र आहे. पागल. आणि गीता पाठ केली. कुणाला सांगते का? आणि गीता वाचता येईल. नाचत नाचती. गीता कळाल्यावर अज्ञानाची राख होती राख, प्रतिसाप होती साप. हातात मोक्षाचं माप माप पाठ करते. गीता म्हणजे कानानं हृदयामध्ये दिलेलं सुखाचं भंडार. मग ते कळना आणि वाचली. व तू बी वाचली, ती गीता बी वाचली. तू काय सांगितलं गीतेनं माहित नाही. गीता का बाहेर आली? कुणासाठी आली? तिला भगवंताचं मुख लागलं. अर्जुनाला को सांगितले? अधिकारी होता तो, कृष्णाचा प्रिय होता, लाडका. एकतर संताचं लाडकं व्हावं ना देवाचं लाडकं व्हावं. दोन्ही नाही. आम्ही देवाचे लाडके नाही, संताचा तर पत्ताच नाही आयुष्यात. का म्हणून माहित नाही आमच्या गावाला संताच नाही. गुरु आहे धोंडे द्यायला, मोक्ष द्यायला नाही सद्गुरु. अरे देवा, अवघड आहे. आपण बरेच गुरुचे गाणे म्हणतो ना, संताचे, गुरुचे, भगवंताचे. काही अभंग नामपर असतात, काही भेदपर असतात, काही भक्तीपर असतात, काही अभेदपर असतात, अलग अलग अभंग असतात. पण गुरुचे अभंग फार अवलौकिक असतात. गुरु हा संत कुळीचा राजा. हा गुरु संताच्या कुळातला राजा आहे. आम्ही त्याची प्रजा आहे. ज्ञानात मजा आहे. हो माऊली. हो माऊली. गुरु हा राजा, आम्ही त्यांची प्रजा. आम्ही त्यांची प्रजा. बापरे, किती छान वाटलं तुमची प्रजा. काय रूप केलं असं ते करणाऱ्यानं. गुरु हा संत कुळाचा आहे आणि तो राजा आहे. आणि ते माझ्या सोबत आहे आणि ते मला ज्ञान देते. 9,000 रसपान होते. माऊली जगात येते, अवतार घेती, महाविष्णूची मूर्ती साकार बनती, ज्ञानोबा नाव घेती, ओवीचं ज्ञान देती, हृदय शांत होतं, अज्ञान बाहेर जातं, राम प्रगट होतो आणि बोध बुद्धीत जातो, ब्रह्मरूपतेचा अनुभव येतो आणि बुद्धी ब्रह्म होती. ही ओवीची ख्याती. बापरे, खरंच आहे माऊली. साष्टांग कोणाला कळलं? आयुष्यामध्ये फक्त संताला प्रेम द्या, ग्रंथाला हृदयाकडे न्यावं, अज्ञानाला जाळावं, मी कोण कळावं, श्रवणामध्ये आयुष्य संपावं. संसारात मात घालून आयुष्य. काय अभिमान असतो, मी हे केलं, मी ते केलं. काय केलं का तू? फुकट बरबाद झाली नाही. संत केलं का? कोटी कोटी जपतो नाही. ध्यान केलं का? नाही. योग लावला का? नाही. केलं काय? आली वाया गेली. नारायण. कसं असतं बेटा,
पूर्व पुण्य जर असेल तर संत संग श्रवण पुण्य नाम भक्ती मुक्ती सगळं मिळतं. पूर्व पाप असतं केवळ संसार मिळतो. बापरे, अगदी खरं. खरंच माऊली. पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारी विषय सुख नाशिवंत भोगिता ते मीरा कोंदले ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. कमन ज्ञान दृष्टी पूर्वी पाप केलं, पूर्वी पुण्य केला, संत मिळाले, ग्रंथ मिळाले, साधक आले, मोक्ष झाला, ओवी आत गेली, देह बुद्धी संपली, बंधन तुटलं, जन्म मरण मिटलं. कारण पूर्वजन्मी पुण्य केलं. पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो, आलिंगनी संताची या, देव झाली माझी काया. खरंय माऊली, संत आलिंगन. बापरे. पुण्य फळे होत दिवसा, जन्मोजन्मी काहीतरी पुण्य केलं, हातात ग्रंथ आले, साधूची भेट झाली, अज्ञानाची ताटातूट केली, हृदयाची वृत्ती बाजूला झाली, जड बुद्धी संपली, आत्मबुद्धी आली, रामाला ती बिलगली, रामामध्ये विलय पावली, प्राणाचा प्रणव झाला, रामामध्ये बुद्धीचा विलय झाला, अंतःकरणाचा बाद झाला, हरी प्रगट झाला, देहबुद्धीचा नाश केला, आत्माराम म्हणते त्याला, संतांना प्रसाद दिला, मोक्ष हातात आला, आत्मरूपाचा संबंध झाला, गुरु म्हणते त्याला. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत ताई, साष्टांग दंडवत. भावी, आपलं तोम आणि हा, ताई. तत् किती सुंदर, तोम तत् किती हो. छान झालं. स्वरूप आहे, तो वेदाचं रूप आहे. त्या चेंडरन वेंडरन कोंबड्या शेळ्या मेंढऱ्या त्याला धरतेस होय. अगं माय 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 माय, मातीत गेली तू, वाया गेली वाया. कारण जन्मामध्ये मी कोण कळालंच नाही, माझं कोण समजलंच नाही, देहाला माझं म्हणली आणि देहाचे संबंधी डोक्यात आले. अरे देवा, देह माझा, तुझा आहे वय. कुठून आणला तू? मार्केट मध्ये विकत घेतलास वय? केवढ्याला घेतला? कधी घेतला? पुन्हा कोण घेतलास? घेतला नाही तो, तुझ्या कर्माचं फळ आहे, ईश्वराने दिलेला आहे, प्रारब्ध भोगासाठी दिले. कर्म संपले, खाली पडला दे, पुन्हा भाग साठले, पुन्हा येतेस. कुत्र मांजर डुक्कर पाल, हे कधी संपलेलं आहे का? जन्म कधी थांबलाय का? नाही. मग जन्माभाव मोक्ष आहे. संताच्या संगती श्रवण केलं, संचित प्रारब्ध क्रियमान थांबलं, कारण मन राम बनलं. हो माऊली, साष्टांग दंडवत. कळतं का काहीतरी? काय ते धोंड द्यायला पायाची गडबड. नेमकंच मी खायला बसली. वस्तू जे संख्यात तया संख्या 37, न होती तरी कोणा येत पाहू शकते.
तैसे वस्तू ते असंख्यात. जी वस्तू आहे ना माझी परमात्मा, हे जगात विखुरलेली, हृदयात थांबलेली आहे. त्या वस्तूमुळे जीव बनलेला आहे. ती वस्तू जगत बनलंय, ती वस्तू शिव बनलाय. ती वस्तू 700 श्लोकामधून ती वस्तू 700 श्लोकातून आम्हाला ओळखता आली. 700 श्लोक झाले नसते तर वस्तू आम्हाला ती ओळखता आली नसती, त्याचा संबंध झाला नसता, ती प्राप्त झाली नसती, अनुभूती आली नसती. म्हणून माऊली म्हणतात तैसे वस्तू जी असंख्यात, खूप अमर्याद आहे ती वस्तू. आणि त्या वस्तूला प्राप्त करण्यासाठी हे 700 श्लोक झाले आणि त्या श्लोकातून ते आम्हाला प्रगट करता आली. आणि त्याचा संबंध बुद्धीने केला, संतांच्या साह्याने झाला, अनुभव हृदयात आला, मोक्ष म्हणते त्याला. साष्टांग दंडवत माऊली. काय माऊली बोलतात, आपण किती भरकटतो, देहाकडे जातो, खोट्याला माझं म्हणतो, त्या देहाच्या संबंधानं बाकीच्याला माझंच म्हणतो, खरं सुख सोडून देतो, खोट्या सुखासाठी धाय धाय रडतो. ते मला बोललं नाही, ते मला आलं नाही, त्यानं मला साडी केली नाही, तुला मोक्षाची साडी गुरुनं दिली, ओवीनं परमृत हातात दिली, गुरुनं जन्म मरणाची फेरी वाचवली, गीतेनं कृष्णाची भेट घालून दिली. सत्संगात तुला हरीची प्राप्ती झाली. मग आकडे संसाराची भीक मागते होय का? कळतं का? सांगा, काय कळतं का आपल्याला? काहीच कळत नाही माऊली. ओवी काय बोलते, असंख्यात तैसे वस्तू. मी जास्त म्हणतो डाबाला होईल थोडस, आणि पल्लीवारली खवटन दे बदमास तिने आणलेली वस्तू जे असंख्यात तरी असंख्य सती सात, न होती तरी कोणायत पाहू शके टकले. ती जर वस्तू प्राप्त करायला 700 श्लोक झाले नसते तर ती वस्तू आम्हाला भेटली असती का? कोणत्याच लोकांना तो कळायला, कोणत्याच लोकांना कोणाला कळायला, कोणत्याच लोकांना कोणाला कळायला. कोटी कोटी जीव येतात, मृत्यू पावतात, पण या देहाच्या उपाधी जीवात्माला कोणत्या ना कोणत्या श्लोकावरून तो हरीकडे जातो, मुक्त होतो. म्हणून तुमची गीता आमच्या कामी आली. किती छान माऊली. हो माऊली. तुम्ही मला महाग आणलं. आता 6 कडे जाऊ आपण. ओवी समजली का? हो माऊली. चला. मेघ सिंधूचे पाणी वाही, मेघ सिंधूचे पाणी वाही, तरी जग तयाचे निपाही, काजे उमपते नोहे ठाकते कोण. मेघ सिंधूचे पाणी वाही. खरं पाणी मेघामध्ये ते सिंधूच आहे. खरं जगत दिसतं ते आत्मस्वरूपाचं. हे आत्मस्वरूपाचा बनलेला व्यक्ती, जगत ब्रह्मस्वरूपाचं बनले समिष्टी. जगत बघताना तो वाटावा, मेघ बघताना समुद्र वाटावा. किती छान माऊली. खरंच आहे माऊली, मेघात पाणी समुद्राचंच आहे. खरंच जसं मेघ सिंधूचे पाणी वाहे, त्या ढगानं समुद्राचे वाफ घेऊन त्याला आदर वरी नेलं वाफ, आणि ते वाफच ढग बनले, आणि वारं लागले की त्या वाफेचं पाणी बनलं. पण ते पाणी साक्षात समुद्राचं होतं, पण वाफेनं शुद्ध झालं, ढगापासून गोड झालं, जमिनीच्या पोटात गेलं, आणि सृष्टीला फळं फुलं धान्य दिलं. ते पाणी समुद्राचं आहे. सुख दिलं ते आत्मत्वाचं आहे. खरे माऊली, खूपच सुंदर. थोडं आत्मचिंतनात राहावं. व्यवहार म्हणलं की पटकन उडती, चटकन लागत की बोलती पटा. परमात्मा बोलती का नाही, मग चुकतं तिथं. आणि इकडं भान राहत नाही कुठं बोलायले, काय बोलायले. माई जन्मोजन्मी आवडीनं केला ना माई आम्ही ते. तिने शोधावं हरीला, तिने बघावं तत्वाला, ते बुद्धीनं अंतर्मुख व्हावं, जगाला सोडून द्यावं, अहमभावाला संपवावं, ममत्व टाकावं, सोममध्ये यावं,
बुद्धीनं राम व्हावं हे कळावं. माकडाने बोलायचं टक 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 टक, बोलता बरं येते, एक शब्द सहन होत नाही. वा, अनुवाद नाही जमत. चुकलं का माझं? नाही नाही माहिती. नाही व्यवहाराला की निशब्द व्हायचं, मनानं काम पडतं तोंड उघडायचं. महत्वाचं काम असेल तर आपल्या आपल्या महिमेत थांबायचं, आत्मानुसंधान भोगायचं, वृत्तीला टाकून जगायचं, भगवंताच्या सोबत राहायचं, देहाचा संबंध कट करायचा, परमात्म्याचा अनुभव घ्यायचा, वेदाचं सुख भोगायचं, गीतेचं फल चाकायचं, मोक्षाच्या आत रमायचं, साधूचा संग करायचा, अध्ययनामध्ये श्वास घ्यायचा आणि तो विश्वात आहे त्याला पाहायचं. विश्वाला नाही पाहायचं, देहाकडे नाही जायचं, विकारात नाही रमायचं, भ्रांतीला नाही बघायचं, आपल्या महिमेतच यायचं, आपल्या आपल्या अखंड तत्वात राहायचं, वृत्ती वाचून जगायचं, हरीमध्ये थांबायचं, बुद्धीला हरिमय करायचं, देहमय नाही, विषयमय नाही, वृत्ती वासनेकडे नाही, वृत्ती देहाला शिवत नाही, वृत्ती रामाला सोडत नाही, वृत्ती द्वैतात येत नाही, तर वृत्ती द्वैत संतान ठेवलंच नाही. चांगलं माऊली, खरंच. भाभी यासाठी आपण खाली आलो. होत आहे. हो, डबडीन माकडन फुकडन फिकडन काय खटपसर देहानं केलेला व्यवहार मनानं शिवू नये, मनानं रामाला सोडू नये, ओवीतून हृदय बाहेर काढू नये, मोक्षा वाचून बुद्धीनं कुणालाही भोगू नये, आत्मसत्तेचा संबंध त्यागू नये, देहाचा संबंध होऊ नये, वृत्तीनं रामातून बाहेर येऊ नये. मग ते दगड कळणं काही चुकलं नाही माऊली, अगदी बरोबर आहे. नाही ते खूप सुंदर, खूप सुंदर सांगितलं. बापरे, वृत्तीनं रामापाशी तद्रूप बिलगून राहावं. छोटं बाळ आईला धरतं, पदराला धरतं, ते दूध पितं, खाली लाता मारतं, पदराला खेळतं आणि आईला बिलगून राहतं. तसं इंद्रियाने व्यवहार करावा, संसाराला लाता माराव्या, गोदाचं दूध प्यावं, मोक्षाकडे जावं, रामाला आई म्हणावं. किती छान माऊली, खरंच. खूप सुंदर, खूप छान. खूपच छान. मग ते कळलं काय व्यवहार, काय पैसा, काय तुझं, काय माझं. एका क्षणात तो परमात्मा तुम्हाला हृदय जर अंतःकरण त्यापासून बाजूला झालं तर एका क्षणामध्ये देहाचा वास सुटतो. गल्लीमध्ये टाइम काय सांगा, लोक म्हणतात किती वाजता आहे, वाटात नाश्ता करायचा आहे. अरे देवा, तरी फोन करा किती वेळ आहे, हॉटेलमध्ये खाऊन जाऊ. नारायणा पांडुरंगा, एक क्षण कोणी घरात ठेवून घ्यायला तयार नाही. आधी सोड की त्या घरादाराला, गाडीला, त्या ज्ञानाला, तुझ्या मोहाला, देहाच्या संबंधाला, अविद्येच्या भ्रमाला, दिसणाऱ्या जगताला आणि तुझ्या वासनेला लाव. दिवा लावती धोंड्याचा, बन सावध व्हा, शुद्ध व्हा, हरीकडे जा, हरीला पहा आणि हरीच व्हा. अकलेचे कांदे नाही कार्ट माझं, अगं जवळे आणते की तुला नाही आवडते, पण मग तिथंच नरकात त्याच माझं वा 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 वा. काय माझं, काय मी, का वाटतं माझं, वर्ग माझं, घर माझं, देह माझा, डब्बी माझी,
टपरी कोणती? कापडाची टपराची कोणती डबे माझी होती? ती माझी होती ग, कुठे गेली? इतकी डबे असती इतकी. अगं मी सांभाळली ग, 50 वर्ष झाले ग, ऐकून आणली होती, आईच्या आजीची होती ती. पाठ आहे, श्लोक पाठ नाही. खरे मग ती डबी पाठ इतकी इतकी पाठ असते मग, ती खरंच पाठ असते. फुकट आणलेली. ती सांभाळते 50 वर्ष आणि बहुत कर सांभाळते. माय वेदाकडे जाते. हरी कधी होतीस? आत्मतृप्ती कधी तुला मिळते? ओझामध्ये कसे रमतीस? वेदाला कधी पाहणार? ओवीचा बोध कधी घेणार? कधी घेणार ओवीचं रसपान? जसं बाळ आईचं दूध पिऊन वाढतं, तसे साधक वेदाचं रसपान करून जीवन जगतात, अमृतमय होतात, मोक्षाकडे जातात, देहाला सोडून देतात, अज्ञानाला पेटवतात. त्यांचं मन बाटलेलं नसतं, त्यांच्या मनात हरी असतो. त्यांचं मन हरी असतं, कारण ते तर हृदयात भगवंत प्रगट असतो. कळत नाही माती ज्ञान म्हणजे काय? ज्ञान कळतच नाही, वेद माहितच नाही, संतर श्रद्धाच नाही, ओवीची भक्तीच नाही, परमात्म्याची प्राप्तीच नाही, अज्ञान टाकलंच नाही, मी कोण कळलंच नाही, भक्ती झालीच नाही, वेद गेलाच नाही, अभेद आलाच नाही, मी कोण कळालंच नाही, आली न माती गेली. कळाला का? माती गेली म्हणजे शेवटी माती झाली. माती होती का काय? शेवटी काय होते? मातीच होती माऊली. समजावं, जरा समजून घ्या. कोण कोणाचं तुझं आहे का? कोणी तुझ्यासाठी कोण जगते का? तुझ्यासाठी कोण थांबले का? नाही माऊली. माझं म्हणता म्हणता ते लांब जाते नातं. मग ते पोटचं असो का पाठचं असो, अंतर पडत 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 पर एवढी तरी बनती की तरी पारच करता येत नाही नात्याची. त्याला मोहरी म्हणतात आमच्या भाषेत. तुम्ही दरी म्हणा, आम्ही म्हणतो मोहरी. काय म्हणायचं मला तुम्हाला? आम्ही कोणाच्या बापाला भेट नाही, पिल्लेत आम्ही गुरुजीचे. माकडे नाही झाडावर बसलेले उड्या मारायला. का कुणाही कुणाच्या माग लागो, का कुणाची व्याख्या करावी, का कुणा संबंध राहावा, का कुणाने माझं म्हणावं. व्यवहारापुरतं फक्त त्याच्याकडे असावं, अनंत काळ त्याच्या ब्रह्मस्वरूपामध्ये बुद्धीला विलीन करावं, अभेदात जगावं, वेदाला बघावं, संतांच्या पदावर राहावं, त्यांच्या पायावर प्राण द्यावा आणि त्यांचा अनुभव घ्यावा. अभेदात यावं, जीवा शिवाचं मिलन करावं, देहाचा वाद करावा, अज्ञानाचा नाश करावा, जगताचा भ्रम पुसावा, अज्ञानाचा निराश व्हावा, हृदयामध्ये ईश्वराचा संबंध भोगावा, गीतेचा लोभ यावा, ओवीचं प्रेम यावं, मोक्षाचा संग व्हावा, साधूचा बोध घ्यावा, देहाचा बाध व्हावा. रामकृष्ण हरी माई. या मातीचं सोनं करणार माईकडे. नमस्कार. खरंच ना, मातीचं सोनं केलं माई तुम्ही आमच्या. शिल्पा, तुम्ही टपकले म्हणतो मला लई किंमत वाटायली. निवाचा जेन पवे, जीवानीला पण कळत तिथे पोहोचत नाही. ते हे श्लोक न होते बरवे, ज्या भगवंतापाशी जीवानी पोहोचत नाही आणि ज्या वाणीच्या द्वारे तो कळत नाही, हृदयात आहे तो माहित नाही आणि त्याचा संबंध होत नाही. म्हणून आम्ही या गुरुचे, या माऊलींचे उपकार कधी घडू शकत नाही. वाचा जेत न पवे, जिथं पोहोचू शकत नाही आमची वाणी, पण तुमच्या ओवीनं त्या बुद्धीला तिथे नेलं, मनाला हरी केलं, जन्म मृत्यूला थांबवलं, आज्ञेने हिरावून घेतलं, मन राम झालं, आतल्या भगवंताचं दर्शन घेतलं. वाचा जेत न पवे. बापरे, किती सुंदर माऊली. खरंच वाचा तिथे पोहोचू शकत नाही, नाहीच पोहोचू शकत. ते हे श्लोक न होते बरवे, गीतेच्या द्वारे शास्त्रीय श्लोक झाले नसतात तर आम्हाला तो हरी मिळाला नसता, कळाला नसता.
आमचा जन्म सार्थकी लागला नसता. तरी काने मुखे फावे ऐसे का होते. बघा ऐका, काने मुखे फावे ऐसे का होते. ते श्लोक मुखातून साधूच्या आले, कानाच्या आत गेले आणि त्या हरीचा आस्वाद आला, संबंध झाला. असं झालं असतं का? हरीकडे मन गेलं असतं का? नाही गेलं असतं, कारण ते देहाकडेच आलेले आहे. ते मन देहाला माझं म्हणतंय, कारण ते अज्ञानयुक्त आहे, ते खोट्याला प्रेम करते. पण ज्याला ईश्वर प्राप्त करायचा ते संताला प्रेम करते. अगदी सांगतो. हो माऊली, खरं प्रेम आहे ते, खरं प्रेम आहे. म्हणून श्री व्यासांचा हा थोर विश्वासी झाला उपकार. जे श्रीकृष्ण मुक्ती आकार ग्रंथाचा केला. श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला. व्यासांचा थोर उपकार जगी झाला. व्यास ऋषीनं भगवंताच्या बोलण्याला गीतेचा आकार दिला. हा थोर उपकार जगावर झाला. परी गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा. तरी माझ्या दुर्वादळा नाना म्हणे की, माझी गीता ईश्वर खूप भोळा प्रेमळ आहे. तो कोणालाही पापी लोकाला कर्मठ लोकाला माऊली पुण्यवंता सहज मोक्ष देतो. दोन माझ्या ओव्या गीतेचा ईश्वर खूप भोळा. कोण आहे? 2 ओव्या राहिलं, 1 ओवी राहिली. 108 चालली होती, 1708 चालली होती माऊली. श्रीवासांची पदी पाहता पाहता आणिला श्रवणपथा मराठीया. आणि तोच हा मी आता. आणि तोच म्हणजे जे भगवंतानं मुखातून बोललेल्या शब्दाला श्लोकाचा आकार दिला, तो गीता ग्रंथ झाला. त्या श्लोकाचा भावार्थ आता ह्या ओवीत आम्ही आणला, असं माऊली बोलले. त्याच्यापेक्षा जास्त उपकार आमच्या सद्गुरु माऊलीचा आहे माऊली. आम्हाला ओवीच कळाली नसती, तुम्ही जर त्याचं निरूपण केलं नसतं तर माऊली. त्यालाच माऊली एवढे उपकार आहे. साधक माझे धन्य व्हायले. ही जी गीता आहे, श्लोक आहे, ज्ञानेश्वरी आहे, युट्यूब मध्ये चंद्रसूर्य आहे, तो राहणार आहे. हो माऊली, सांगतो राहणार आहे की नाही सांग. राहणार आहे माऊली. आमच्या हृदयात अखंड राहणार आहे. चंद्र सूर्य सृष्टीचा प्रलय होईपर्यंत हा ओवी हे दृष्टांत हे साधकाचा अनुवाद आणि हे चिंतन हे कधीच संपणार नाही, थांबणार नाही, जाणार नाही. युट्यूब मध्ये पुन्हा येत राहणार. ते नाव टाकलं की येईल की नाही सांगा. हो माऊली. हो माऊली. या सेवेसाठी या देहानं कष्ट केले, ही सेवा मिळाली, ग्रंथाचं चिंतन झालं, आपलं जीवन उज्ज्वल झालं. असं वाया नाही गेलं, आपण सार्थकी लागलं ना. हो माऊली, खूप सार्थकी नाही वाया गेलं. नाही, संतांच्या चरणापाशी हा देह व्हायला गेला, अध्यात्माचा लाभ झाला, जीवन मुक्ती म्हणते त्याला. खरे माऊली, हा देह गुरुच्या पायावर व्हायला, अध्यात्माचा लाभ त्यांना दिला, मोक्ष म्हणते त्याला. वाया गेलं का आपला इच्छा? नाही नाही ना, संसार केला तर वाया गेला. काय मिळालं त्याला? कळालं का मोक्ष बंध? कळालं का श्रवण? कळाली का गीता? कळाली का ओवी? सांगता येते का बरं? एखादी ओवी सांगता येते का सांगा संसारिक जीवाला? सांग. नाही माऊली, नाही. कशी येईल सांगता? नाही सांगताच येत नाही. ऐकणाऱ्याला सांगणं तर लांब आहे आम्हाला. तुम्ही सांगितलेले सांग. हा देहाचा द्वार दिले, क्षणवरती मृत्यूमा हरीकडे ने, तो आत आहे, त्याचा संबंध कर. त्याचा संबंध व्हायला एक क्षण लागतो, त्याचं ज्ञान द्यायला गुरु लागतात, मी कोण कळायला ओवी लागती, त्याचा संबंध व्हायला वेद लागतो, त्याच्या प्राप्तीला अनुभवायला तुझं हृदय पवित्र लागतं. हे काम क्षणात होतं, म्हणून क्षणभरी. किती मस्त आहे माऊली. बापरे, हरिपाठ वाचते, हरिपाठ गौरी नव्हतं का तुला? चमचान वाटी करणारा
परिपट होतो. नाही माऊली. नाही खरंच खरंच. भ्रष्ट बुद्धी असते अशा लोकांची, भ्रष्ट. पर्यायच नसतो ना, दुसरं माहीतच नाही. काकानं म्हणा सकाळी पालते भांडे आणि स्वयंपाकाला उबडे भांडे. तिसरं बाई काहीच करू शकत नाही घरात. जागा करते का काही? नाही माऊली, खरे अगदी नाही, बरोबर नाही. आहे. काहीच करू शकत नाही. एकदा भांडे पालते घालायचे, स्वयंपाकाला उलटे करायचे. उलटन पालत बाई बी पालती जाताना. अगदी खरं माऊली. खरंय माऊली. फक्त गुरु भेटले आयुष्यात तर तिसरी गोष्ट होऊ शकते मुक्तीची, नाहीतर नाहीच. उलथन पालथच आहे व्हायचं. कधीच होत नाही, कधीच होणार नाही. कळत खरंच नाही असं माऊली. लोकांना. किती धन्य झालो बाबा, तुम्ही भेटलात. आपला एवढा किती सुंदर परिवार, किती साधक, किती आनंद. साधकाची दशा उदास सारी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, ललुपता काय निद्रेशी जिंकावे, भाषण करावे परिमित, साधकाची दशा उदास असावी. खरंच माऊली अशीच असावी. होतं तसं. तुम्ही बघा एकदा करून चिंतनाचे अभ्यास करा, निग्रह करा मनाचा, ऑटोमॅटिक होते. तसं पडलं खाली शांत वाटतं. पण अभ्यास करायची गरज नाही. कोणी बोललं का नाही, कोणी माझ्याकडे बघितलं का नाही, कोण चुकलं का नाही. तिथं एक क्षणभर चूक सहन करत नाही बाई. तिथं टाका 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 सुरू होती मस्जिदचा पट्टा. शांत बस की बाई, वाणीच निघून ये, बोलूच नाही ना, उदास असतो. लोलुपत काय निद्रेशी जिंकावे, भाषण करावे परिमित, फक्त थोडं बोलावं, काम पडलं तर वाणी उडाल, शांत राहावं. व्यवहारच होणे, प्रतिकारच होणे. प्रतिस्तब्ध झाली, भगवंताच्या कुशीत गेली, आत्मारामाला विलगून राहिली, मोक्ष सुखात तृप्त झाली, मुक्ती भोगत आली. देहाची ओळख कोणाला राहिली? ते कमी पड्या आणि सांगून दाडा. असंच राहत आहे, असंच राहावं लागते, असंच राहावं. तुला हरी बोललं का असंच व्हा तसंच व्हा, कधी व्हा वरी गेला का, त्या वृत्तीनं हरीला बिलकुल राहावं. छोट 2 महिन्याचं बाळ पदराला धरतं, चिटकून बसत, सोडत नाही आईला आणि आई सोडत नाही त्याला. त्या बाळाला फक्त आई माहित असती, साधकाला फक्त मुक्ती माहित असती, गीतेला फक्त मोक्ष द्यायचा असतो, ओवीला साधकाला आपल्याकडे द्यायचं असतं, संतांना सुखरूप जगाला करायचं असतं, वेदाला हृदयाला पावन करायचं असतं. खरे माऊली, साष्टांग दंडवत. कळलं काही? त्या बुद्धीनं, त्या मनानं हरीचा संबंध केला, व्यवहार त्या वृत्तीला नाही शिवला. अगदी माऊली. असं असावं माय, असं जगावं, हरीलाच बघावं, वृत्तीतून निघावं, अभेदात थांबावं, त्याचा सुख घ्यावं, देहातून अलिप्त व्हावं, कुणाला सोडून द्यावं, कुणातीत राहावं, त्या भगवंताला पाच बसावं आणि तिथंच थांबावं. देहाकडे कशाला यावं? हो माऊली. अशी दशा असंच व्हायचं. खरे मग तुम्ही सांगितलं लक्षात राहिलं माऊली. थांबलं पाहिजे. कामाचं कळतं, कामाचं काहीच कळलं. काल प्रश्न केले बोलता आलं का, येऊ येऊ करू लागल्या, तोंड बंद झाले. मला वाटलं समोर बोलताना पट्टा